नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे आली आहे आणि गावाकडे आल्यानंतर उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ तर व्हायलाच हवे. त्यामुळे आज आई आपल्याला कुठला पदार्थ दाखवणार आहे? मी आज आपल्याला साबुदाणा बटाट्याची चकली दाखवणार आहे. अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या अचूक प्रमाणासह आई तुम्हाला दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो साबुदाणा. हा अर्धा किलो साबुदाणा आम्ही एका भांड्याने मोजून घेतला आहे. बरोबर एक असा हे मोठं भांड भरून हा साबुदाणा आहे. आपल्याला पाण्याचा अंदाज घेण्यासाठी एका भांड्याने हा साबुदाणा मोजायचा आहे. हा साबुदाणा आम्ही स्वच्छ कापडाने पुसून घेतला आहे. याला धुवायचा नाही, आपल्याला पुसूनच हा घ्यायचा आहे. सर्वप्रथम आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा साबुदाणा घेऊ. आता पाण्याचं प्रमाण बघूया. हे एक भांड जर साबुदाणा घेतला तर त्यासाठी दुप्पट पाणी आपल्याला घालायचं आहे, म्हणजे 2 भांडी पाणी आपल्याला घालायचं आहे. इथे हे गरम उकळीचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघू शकता छान गरम असं हे पाणी आहे. 1 आणि 2 भांडी भरून हे पाणी घ्यायचं आहे. आता या गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला ढवळत राहायचा आहे. गरम पाण्यामध्ये हा छान शिजल्यासारखा होतो, त्यामुळेच आपल्याला हा पुसून फक्त वापरायचा आहे, धुवायचा नाही. आई, आपण गरम पाण्यामध्येच हा साबुदाणा का घालतो? थंड पाण्यामध्ये जर साबुदाणा घातला तर चकल्या कडक येतात. छान खुसखुशीत चकली जर तुम्हाला हवी असेल तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. आईची अगदी प्रूव्हन अशी ही रेसिपी आहे. आणि हे आपल्याला जरा ढवळत राहायचं आहे. तुम्ही जर हे असंच ठेवून दिलं तर या साबुदाण्याच्या गाठी होतील. उद्या सकाळी जर चकल्या करायच्या असतील तर आज रात्रीच हा साबुदाणा असा गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचा आहे. बघा, हळूहळू हे छान घट्ट होत आहे. मी हे छान ढवळून घेतलं आहे. हे बघा, ढवळल्यानंतर हे असं जरा घट्टसर झालं आहे. अजूनही हे छान गरम असं आहे. आणि झाकणीने झाकून आता उद्या सकाळपर्यंत आपल्याला हे भिजत ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रात्रभरासाठी किंवा एक 10-12 तासासाठी आपण हे भिजत ठेवूया. उद्या सकाळी मी तुम्हाला हा साबुदाणा दाखवते. साबुदाणा रात्रभरासाठी भिजला आहे. हे बघा किती छान मऊ हा साबुदाणा झाला. आपण गरम उकळीच्या पाण्यात घातल्यामुळे जरा शिजल्यासारखा देखील हा झाला आहे. एकदम मऊ झाला आहे. असाच आपल्याला हा साबुदाणा हवा. पसरट परातीमध्ये आपण आता साबुदाणा काढून घेऊ. मॅशरच्या साहाय्याने साबुदाणा मॅश करून घेऊ. मॅशरच्या साहाय्याने आता हा साबुदाणा आपल्याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे. किंवा याऐवजी तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्राची जी मोठी जाडवाली जाळी आहे ते लावून तुम्ही हा साबुदाणा काढून घ्या. आपल्याला या साबुदाण्याची अगदी पेस्ट नाही करायची, पण थोडा मॅश करून घेऊ, म्हणजे छान एकसारख्या चकल्या येतील. हे बघा, हा साबुदाणा आम्ही मॅशरनी छान मॅश करून घेतला आणि हाताने मस्त मळून घेतला आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा पाव बटाटे. तुम्ही जर बघितले तर मध्यम आकाराचे 2 बटाटे आहे. बटाटे मी उकळून त्याची साल काढून घेतली आहे. आता आपण बटाटे किसून घेऊ. साबुदाणा बटाट्याच्या चकलीमध्ये बटाटा हा आपल्याला जरा कमी प्रमाणात घालायचा आहे. बटाटा जास्त घातला तरी देखील साबुदाण्याच्या चकल्या खूप कडक होतात. बटाटे किसून झाले आहे. आता आपण या साबुदाण्यामध्ये हा किसलेला बटाटा घालूया. यामध्ये 2 टीस्पून जिरे घालूया. तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घाला. चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. हिरव्या मिरचीपासून बनवलेले ह्या चकल्या अप्रतिम लागतात. शिवाय त्याचा रंग देखील खूप छान येतो. तुम्हाला जर याऐवजी लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता. सर्व साहित्य आता आपण नीट मिक्स करून घेऊया.
एकदम सुरुवातीलाच खूप मिरचीची पेस्ट किंवा मीठ घालू नका. हे जरा मिक्स केल्यानंतर तुम्ही याची चव चाखून बघा आणि आवश्यकता असेल तर अजून थोडं घाला. हे छान मिक्स झालं. आता आपण पाण्याचा हात घेऊन चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊ. हाताला थोडं थोडं पाणी घ्या आणि चकलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्या. मी गावी आली आहे आणि नैसर्गिक प्रकाशामध्येच हे केलं आहे, त्यामुळे थोडा उजेड कमी अधिक असू शकतो, ते थोडं समजून घ्या. साचा बंद करूया. हे बघा, आता आपण चकल्या तयार करून घेऊ. तुम्हाला आवडतील तशा लहान मोठ्या आकाराच्या चकल्या तयार करा. चकली करताना जर तुटत असेल तर पीठ छान मळून घ्या आणि पुन्हा करा. या पद्धतीने सर्व चकल्या मी करून घेते. सर्व चकल्या करून झाल्या. हे बघा, आता उन्हामध्ये साधारण 2 दिवसासाठी ह्या चकल्या कडकडीत वाळवून घेऊया. वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते. चकल्या कडकडीत वाळल्या. हे बघा, ह्या चकल्या अगदी पूर्णपणे कडकडीत वाळण्यासाठी आम्ही 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहे. आता ह्या चकल्या कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा. अगदी वर्ष 1.5 वर्ष देखील खराब होत नाही. आयत्या वेळी तळून खाता येतात. आता आपण चकली तळून घेऊ. चकली तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. छान कडकडीत गरम तेल चकली तळण्यासाठी हवं. कमी गरम तेलामध्ये देखील तुम्ही चकल्या तळल्या तर त्या कडक होतात. बघा किती छान ह्या चकल्या फुलल्या आहे आणि पांढऱ्या शुभ्र अशा झाल्या आहे. चकल्या तळून झाल्या. आता आपण ह्या काढून घेऊ. अजून काही चकल्या तळून घेऊया. चकल्या तळून झाल्यात. हे बघा, खूप हलक्या, पोकळ आणि कुरकुरीत झाल्या आहे. बघा, खूप मस्त अशा झाल्या आहे. या पद्धतीने चकल्या तुम्ही जरूर करून बघा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला जरूर कळवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.